नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष कसा फुटणार आणि त्यातले खासदार हे कसे उद्धव ठाकरेंना झुगारून दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन होणार. कारण काल परवा जे गेल्या महिनाभराचा धुमाकूळ बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तिकडे चालू आहे, त्याची प्रतिकृती किंवा त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार. आणि त्यासाठी कारण काय? तर कारण असं आहे की आपल्यातल्या काही म्हणजे आमच्यातल्या काही विश्लेषकांनी ठरवलेलं आहे की लवकरच येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपला, मोदींना, अमित शहांना ते निवडणूक मतदारसंघाचं परिसीमन करायचं आहे, महिला विधेयक पूर्ण करायचं आहे, मतदारसंघ वाढवायचे आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी त्यांना लोकसभेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे आणि त्यांच्याकडे तर 240च खासदार आहेत भाजपचे. अधिक मित्र पक्षांचे धरले तर 293, 295, पुढे जवळजवळ 60-70 खासदारांची संख्या कमी आहे. आणि त्यामुळेच एप्रिल महिन्याच्या 13-14 तारीखला जे संसदेचं अधिवेशन विशेष बोलवण्यात आलं होतं, त्यामध्ये ते विधेयक आणलं गेलं आणि ते पराभूत झालं. आणि ते पराभूत झालं तर त्याचा वचपा काढण्यासाठी आता पावसाळी अधिवेशनामध्ये तेच विधेयक आणलं जाणार आहे, त्यांचा आणायचा मनसुबा आहे. आणि ते संसदेमध्ये पास करून घ्यायचं, तर लोकसभेत आणि राज्यसभेत तर तिथे आवश्यक असलेलं 2/3 बहुमत जुळवण्याच्या तयारीत भाजपचा हायकमांड म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. आणि त्यासाठीच इतर पक्षांमधून फाटाफूट घडवून साम दाम दंडभेद हा आता एक परवलीचा शब्द झालेला आहे. भाजप लोकसभेमध्ये 2/3 बहुमत जमवण्याच्या तयारीत आहे. आणि मग ते जमवण्यासाठी जर तृणमूल काँग्रेसचे 20-22 खासदार फोडण्यात त्यांना यश आलं असेल, तर त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात उभाठा शिवसेनेचे 9 खासदार ही सोपी शिकार आहे. आणि त्यामुळे ही शिकार का करायची, तर ती संख्या आवश्यक आहे. आणि संख्या कशाला आवश्यक आहे, तर ते विधेयक पास करून घ्यायचं. गंमत अशी असते की ज्यांना निवडणूक, राजकारण, राजकारणातल्या घडामोडी याचा कधी दूर दूरपर्यंत पत्ता नसतो, ममता बॅनर्जी दणदणीत पराभूत होणार हे ज्यांना 4 मे पर्यंत सांगता येत नव्हतं, असे लोक अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात काय चाललंय, भाजपच्या अंतर्गत कोर्टात काय चाललंय, हे छाती ठोकपणे रोज सांगत असतात. आणि त्यातून आलेला हा अजेंडा आहे की भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळी अधिवेशनात मतदारसंघाची पुनर्रचना, परिसीमन आणि महिला वंदना काय म्हणतात ते नारी वंदना हे विधेयक पास करून घ्यायचं. आणि त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी पाहिजे. त्याच्यामध्ये 60-70 खासदार कमी आहेत आणि म्हणून ते फोडून आणले जाणार. मित्रांनो, हे कसं असतं लॉजिक माहिती आहे का तुम्हाला? पोलीस इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतात, पोलीस इन्व्हेस्टिगेशन कसं चालतं की भाऊ तोरसेकरवर एखाद्या घटनेचा आरोप दाखल होतो, FIR दाखल होतो, त्यामध्ये भाऊ तोरसेकरच्या विरोधामध्ये एक आरोप ठेवला जातो. आणि मग त्या आरोपामध्ये भाऊ तोरसेकरला कसा गुन्हेगार ठरवायचा, म्हणजे जो कोणी आरोपी असेल त्याला कसा गुन्हेगार ठरवायचा आणि तो गुन्हेगार ठरवण्यासाठी आवश्यक ठरेल आवश्यक ते पुरावे दाखवता येतील आणि कोर्टात सिद्ध करता येतील असे पुरावे गोळा करण्यासाठी जे संशोधन चालतं त्याला पोलीस इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. म्हणजे त्या FIR नंतर जो तपास काम चालू होतं, त्या तपास कामामध्ये अशी एखादी गोष्ट, एखादा पुरावा, एखादा साक्षीदार सापडला की तो ठामपणे सांगेल आरोपी भाऊ तोरसेकर हा साप निर्दोष आहे. पोलीस त्याची दखल घेत नाहीत. एखादा पुरावा असा सापडला की भाऊ त्यावेळेला त्या गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हताच, तर त्याची नोंद सुद्धा, दखल सुद्धा पोलीस घेत नाहीत. याला पोलीस इन्व्हेस्टिगेशन म्हणतात.
कारण FIR दाखल केलाय. त्यामुळे त्यांनी पोलिसांनी किंवा तपास अधिकाऱ्यांनी मनोमन ठरवलेलं असतं भाऊ तोरसेकर हा आरोपी आहे, त्यानेच गुन्हा केलेला आहे, तोच गुन्हेगार आहे. आणि म्हणून तपास काय करायचा, तर भाऊ विरुद्धचे पुरावे गोळा करायचे. पण भाऊ निर्दोष असेल तर तो निर्दोष ठरवणारे पुरावे किंवा काही मिळालं तर त्याची दखल घ्यायची नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. अशा पद्धतीमध्ये जर पॉलिटिकल अनालिसिस, राजकीय विश्लेषण होणार असेल तर मग तुम्ही असेच काहीतरी शोधून काढता की यांना कुठल्याही परिस्थितीत ते विधेयक संमत करायचंय आणि ते विधेयक संमत करायचंय त्यासाठी एवढी आकड्यांची गरज आहे. आणि इथे या आकड्यांमध्ये थोडी कमतरता आहे, ती भरून काढण्यासाठी इतर पक्ष फोडले जात आहेत. हे एकदा तुमचं लॉजिक तयार झालं की मग कुठले कुठले पक्ष फुटू शकतात त्याचा शोध घेतला जातो. आहे की नाही गंमत? तर जी काय पत्रकारिता आणि विश्लेषण चालू आहे ते तुम्ही बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की जे काय चाललेलं आहे तृणमूल पासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षापर्यंत, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते राजकीय विश्लेषण नाहीये, ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भाजप हा फोडाफोडी करतोय सिद्ध करायचंय. आणि फोडाफोडी आत्ताच कशाला, तर विधेयक पास करायची, हे कसे आधार बनवले जातात बघा. गंमत अशी आहे की या सगळ्या गडबडीमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष इतक्या वेगाने फाटाफूट का झाली याचा विचार सुद्धा अशा विश्लेषकांच्या मनाला शिवत नाहीये. जे 4 तारीख पर्यंत छाती ठोकून ममता दिदी विषयी निष्ठा सांगत होते, बोलत होते, असे सगळे लोक एकामागून एक बाहेर पडलेत. तर त्यांचीही काही कारणं असतील ना. 50 खोके एकदम ओके बोलणं सोपं असतं, विकले गेले गद्दार हे सगळं सोपं आहे. पण फुटणारे, बाजूला होणारे, साथ सोडणारे जे असतात त्यांची काही चिरकुट का असेना कारणं असतात. त्याचा विचारच केला नाही तर मग तुमचं विश्लेषण एकांगी होतं. आणि म्हणूनच आता सध्या जी महाराष्ट्रात पर्टिक्युलरली मराठी मीडियामध्ये स्पर्धा चालू आहे, कालपर्यंत जे छाती ठोकपणे पत्रकार, संपादक, विश्लेषक सांगत होते की उद्धव ठाकरेंचा एकही खासदार फुटणार नाही, सगळेच्या सगळे निष्ठावंत आहेत, तेच पत्रकार तृणमूल मधल्या खासदारांनी कुठल्या तरी एका नगण्य पक्षात प्रवेश केला आणि त्याला सभापतींनी काय मान्यता दिली न दिली हे चालू असताना ताबडतोब वळले कोणाकडे, तर उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांकडे. सगळेच्या सगळे उद्धवचे खासदार हे कसे निष्ठावान नाहीत हे अगदी 2-3 दिवसापूर्वी सांगणारे होते, ते आता तितक्याच आत्मविश्वासाने सांगतात की उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार आणि कदाचित शिवसेनेचा वर्धापन दिन असलेल्या 19 जून पूर्वी फुटणार. काय गंमत आहे बघा. मध्ये मी एक हिंदीत व्हिडिओ केला होता की पूर्वीच्या काळात मराठी आपल्या एक उक्ती आहे की मोसम बदलताना रंग बदलतो तो प्राणी सरडा असतो. पण ही नवी प्रजाती आली असा मी व्हिडिओ केला होता की आकडे बघून रंग बदलणारे विश्लेषक ही एक सरड्याची नवी प्रजाती आलेली आहे. त्यांना काही भूमिका नसतात, काही निष्कर्ष नसतात, काही अभ्यास नसतो, आकडे बघतात, रंग बदलतात. त्यामुळे 2 दिवसापूर्वीपर्यंत उबाठा सेनेच्या 9ही खासदारांना निष्ठावान म्हणवणारे पत्रकार, संपादक आज अचानक तेच कसे फुटणार आहे. आणि 9 पैकी 6 नव्हे तर 7-7 फुटणार आहे. त्याच्यात अरविंद सावंत पण फुटू शकतात, संजय दिना पाटील, नावं खूप घेतली जातात, मला त्याच्यात पडायचं नाही. पण मी जो राजकीय निष्कर्ष काढत असतो तो माझा जो अभ्यास आहे त्याच्या आधारे काढतो, तो कदाचित चुकूही शकतो, मी नाकारणार नाही. पण चुकलो तर मी चुकलो होतो हे सांगण्याची माझी हिंमत आहे. आणि हे मी वारंवार माझ्या चुका कबूल केलेल्या आहेत, मला लाज वाटत नाही. चुकलो मी माणूस आहे. पण आज आज ज्या वेळेला हे सगळे उद्धव समर्थक, उद्धवनिष्ठ पत्रकार उद्धव ठाकरेंचेच खासदार फुटणार असं छाती ठोकपणे सांगायला लागलेत, तेव्हा माझं गट फिलिंग
माझा आतला आवाज मला सांगतो, इतक्यात कुठच्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचे खासदार फुटणार नाही किंवा फोडले जाणार नाही. गंमत अशी की विषय आकड्यापुरता आहे ना, आकड्यापुरता आहे ना विषय. ज्या वेळेला लोकसभेमध्ये हा आकड्यांचा प्रसंग येईल, की ज्या वेळेला ती विधेयक संमत करायची आहेत, सुधारणा विधेयक काय ती आहेत, नारी वंदना वगैरे, ती दुरुस्त करायची आहेत, संमत करायची आहेत, त्यावेळेला मतदानाचा आकडा पाहिजे. एवढ्यासाठी पक्ष सोडायची गरज नसते. हा एक असतं की ज्या वेळेला असा विषय येतो त्यावेळेला प्रत्येक पक्षातर्फे एक व्हीप काढला जातो, आदेश दिला जातो की या बाजूनेच मतदान करायचं आणि त्या बाजूने मतदान करून पक्षाची भूमिका म्हणून खासदार मतदान करत असतात, आमदार मतदान करत असतात. आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही म्हणून त्यांच्यावर पक्ष शिस्तीचा भंग झाला म्हणून कारवाई करता येते. इथे एक गोष्ट हे सगळे विश्लेषक, रंग बदलणारे सरडे एक गोष्ट विसरून गेले की नारी वंदना किंवा महिला आरक्षण विधेयक जे आहे त्याला पाठिंबा देण्याची जवळजवळ उघड भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. याचा अर्थ काय होतो? त्या विधेयकांना संमत करण्यासाठी जो 2/3 मतांचा आकडा गोळा करायचा आहे भाजपला, त्यासाठी उबाठा शिवसेना फोडण्याची भाजपला बिलकुल गरज नाही. 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. ज्या वेळेला ऑपरेशन टायगर याच्यावर धुमाकूळ घातला जात होता आणि फुटल्यात जमाय असं बोललं जात होतं. आणि मग काय, नाही अमित शहानी एकनाथ शिंदे यांचं कान पकडलेलं आहे की आता कोणालाही फोडायचं नाही म्हणून सगळं बारगळलं. मग तेव्हा जे होणार होतं आणि बारगळलं ते आता होण्यात काय अडचण आहे? आणि प्रश्न मग सगळ्यात महत्वाचा असा आहे की जो तुमचा आधार आहे की लोकसभेमध्ये 2/3 खासदार संख्येची गरज आहे आणि ती गरज पक्ष म्हणजे उबाठा शिवसेना न फोडता भागवली जाणार असेल, खुद्द उद्धव ठाकरे त्या महिला विधेयकाच्या समर्थनाला उभं राहण्याची भूमिका हळूहळू घेत असल्याचं दिसत असताना त्यांच्या पक्षाचे खासदार फोडायची गरज काय? आणि लागोपाठ तृणमूल मधली फाटाफूट आहे त्याच्यावर हे झालं तर ज्याविषयी आरोप सतत केले जातात भाजपवर, भाजप दुसरे पक्ष फोडतो, आमदार विकत घेतो, खासदार विकत घेतो, या आरोपाच्या आगीत तेल ओतण्यासाठी अशी फाटाफूट कशाला केली जाईल? आता सुद्धा तुम्ही बंगालचं बघितलं तर त्यांना एका दुसऱ्या पक्षात विलीन करून घेण्यात आलं, भाजपात विलीन करून घेण्यात आलं नाही. याचा अर्थ जो आकडा पाहिजे तो मिळवण्यासाठी सगळी तरतूद झालेली आहे. पण तृणमूलच्या काँग्रेसच्या त्या 20 खासदारांना 22 खासदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला नाही. म्हणजे त्यांना वापरलं जाणार, त्यांचा उपयोग करून घेतला जाणार, पण त्यांना भाजपत घेतलं जाणार नाही. मुद्दा असा असतो की तुम्ही मुंबईहून पुण्याला जाणार किंवा नाशिकला जाणार तर त्याचे अनेक मार्ग आहेत, फक्त हायवेनेच जाणार असा हट्ट नसतो. आणि राजकारणात आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेते आणि पक्ष वेगवेगळे मार्ग चोखाळत असतात. हायवेनेच गेलं पाहिजे असा दंडक तुम्ही घाला म्हणून ते राजकीय पक्ष किंवा त्यांचे नेते तुमचा दंडक पाळतील असं नाही. आणि म्हणूनच जर उद्धव ठाकरे हे स्वतःच महिला विधेयक किंवा परिसीमन याला पाठिंबा द्यायला उभे राहणार असतील तर मग त्यांच्या पक्षाच्या 9 पैकी 6 खासदार 2/3 वगैरे वगैरे करण्याची गरज आहे का? मला वाटत नाही गरज. आणि गरज नसेल तर उगाच आपल्यावर आरोप होतील, आपल्यावर चिखलफेक केली जाईल अशी कुठलीही कृती भाजप करण्याची शक्यता नाही. आणि किंबहुना ती चिखलफेक आपल्यावरच होऊ शकते. म्हणूनच एकनाथ शिंदेच्या पक्षात असे 2/3 6 किंवा 7 उबाठाचे खासदार जाणार असतील तर ते सुद्धा शक्यतो भाजप होऊ देणार नाही. आणि म्हणून किती उलट मी बोलतोय असं वाटेल कोणाला, उलट बोलतोय असं वाटेल. मी उद्धव ठाकरेंचा समर्थक नाहीये,
पण ज्या प्रकारे आज त्या महिला विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे आणि त्यामुळे त्यांनी या सगळ्या फाटाफुटीच्या डावपेचांना व्यवस्थित काटछळ दिलेला आहे. पण तो बघतोय कोण, लक्षात कोण घेतोय? आम्ही बातम्या देतो, आम्ही विश्लेषण करतो, म्हणजे सगळे पक्ष जणू काय आम्हीच चालवतो. आणि आम्ही एकदा ठरवलं की मग तो भाजप असो किंवा उबाठा असो किंवा तृणमूल असो किंवा डीएमके असो, त्यांनी आम्ही ठरवलंय त्याप्रमाणेच वाटचाल केली पाहिजे असा आग्रह धरल्यासारखे हे विश्लेषण चालत असतात. मला ती हास्यास्पद वाटतं. त्याची गरजही नाही. कारण भाजपला हे विधेयक, काय ती विधेयक असतील, ती पावसाळी अधिवेशनात पास करून घ्यायची असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट ही फ्लोअर मॅनेजमेंटने सुद्धा करता येतं. डीएमके भाजपसोबत येणार नाही, एनडीए मध्ये येणार नाही. पण डीएमकेने मतदानापासून अलिप्त राहायचं ठरवलं तरी 2/3 आकडा हा बदलू शकतो. आणि त्यातली घट आहे ती युपीए मध्ये किंवा इंडिया अलायन्स मध्ये होते, त्याचा अल्टिमेट फायदा भाजपला मिळतो. याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात. मला आठवतं ते कुठचं फॉरेन इन्व्हेस्टमेंट एफडीए एफडीआय असं काहीतरी होतं युपीएच्या काळामध्ये. त्याला मुलायम सिंग आणि मायावतीने अगदी ठासून विरोध केला होता. आणि जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाने सभात्याग केला आणि मायावतींनी त्या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. पण राज्यसभेत अशी परिस्थिती होती की तिथे मुलायमच्या मताची सुद्धा युपीएला गरज होती. आणि तेव्हा संपूर्ण भाषण मुलायम संघांच्या पक्षाचे जे त्यांचे बंधू आहेत, प्रोफेसर यादव, त्यांनी एफडीआयच्या विरोधात भाषण केलं, पण मत मात्र त्याच प्रस्तावाच्या बाजूने दिलं. याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात. जो विषय फ्लोअर मॅनेजमेंटने शक्य होतो त्याच्यासाठी पक्ष फोडणं वगैरे काही गरज नसते, ऑपरेशन लोटस वगैरे यांचीही गरज नसते. पण एवढा आवाका नसलेल्यांना आता उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडायचा आहे आणि त्यामुळे बातम्या रंगवतील. आणखीन 4-5 दिवस जाऊ द्यात, मग चित्र किती बदलले ते आपण बघू. आकड्यानुसार रंग बदलणारे सरडे ही आजकाल पत्रकारितेतली एक नवी प्रजाती तयार झाली, एवढंच सत्य आहे. पण एक उद्धव ठाकरेंचे खासदार मला वाटत नाही इतक्यात फुटतील. कदाचित मी 100% चुकीचा असेल, पुढच्या काही दिवसात दिसेल, पण मला ती शक्यता वाटत नाही. कारण कधी नव्हे इतका समजूतदारपणा उद्धव ठाकरेंनी या वेळेला दाखवलेला आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.